नमस्ते मंडळी, कशी आहात तुम्ही? ठीकही असाल तर 2025 लागलेला आहे आणि 2025 पासून नवीन सुरुवात आपल्याला जर स्वतःमध्ये बदलाव करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप बेस्ट आहे. आणि माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि गरजू व्यक्तींना शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. आणि एंडिंगपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला एक काहीतरी स्वतःमध्ये चेंजेसपणा करायचं असेल तर ह्या व्हिडिओपासून नक्कीच तुम्हाला शिकायला भेटणार आहे. बघा, हा जीवन खूप अनमोल आहे आणि ह्या जीवनामध्ये खूप सुख दुःख सगळ्या गोष्टीपासून मिळून एक जीवन बनत असतो. कधी चांगल्या गोष्टी होत असतात तर कधी ती वाईट गोष्टी होत असतात. हे सगळे मिश्रण करूनच आपण याला जीवन बनवतो. त्यांना छोट्या छोट्या गोष्टीपासून कोण व्यक्ती वाईट आहे ह्या सगळ्या गोष्टी अनुभव येत असतात. आणि ज्याचे नशीबच खोटे राहतात, ज्याचे नशिबापासून सगळ्या गोष्टी त्यांना सगळ्या गोष्टी चुकीच्याच वाटत असतात. ज्यांचे नशीबच खूप चुकीचे आहेत, बघा, हे जीवन खूप चुकीचेही नाही आहे आणि चांगले नाही. आपण असे म्हणता येईल की ह्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी चांगले अनुभव भेटतील, या चांगल्या गोष्टी मिळतील, हा चुकीचे आहे. हा जीवन खूप चांगलाही आहे आणि खूप चांगला या वाईट बी आहे असं आपण समजू शकत नाही. कारण की ह्या जीवनामध्ये सुख दुःख सगळ्या गोष्टी मिश्रण होऊन यालाच आपण जीवन म्हणत असतो. आणि जीवनामध्ये यश कोण व्यक्ती होणार आहे, ह्या जीवनामध्ये अनुभवापासूनच जीवन समोर जात असतो. अनुभव कसा, जसे जसे त्यांचे वय होत राहते ना तसं त्यांना अनुभव येत असते की जीवन काय असतो. त्या जीवनापासून आपल्याला स्वतःमध्ये कौशल्य, बघा, समोरची व्यक्ती समोर एक पहाडीवर स्वतः जाऊन प्रयत्न करत असतो. तो तिथं चढतो आणि उतरतो, अजून जातो आणि पुन्हा चढतो. म्हणजे स्वतःमध्ये तो डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो ना. आपण तिथं समोर जाण्याचा प्रयत्न न करता आपण मागेच वळतो, जेणेकरून आपण स्वतःमध्ये बदलाव करण्याचा प्रयत्नच नाही करत. म्हणजे तो समोरच्या व्यक्ती जाऊन स्वतः प्रयत्न करतो, स्वतःमध्ये डेव्हलप करतो ना. आपण का करतो? फक्त जागेवर जाऊन स्वतः विचार करत असतो, स्वतःमध्ये काहीच करण्याचा प्रयत्न नाही करत आणि समोरच्या व्यक्तीला आपण पाहतच राहतो. आपण का करतो? स्वतःमध्ये एक चॅलेंजच नाही करत, स्वतः एक चॅलेंज घेत नाही का नाही, स्वतःमध्ये प्रयत्नच नाही करत का मी करू शकतो. फक्त विचार करत राहतो. आणि मग कसा होत राहते, जर आपल्याला कोणती गोष्ट आपल्या समोर काही सांगायचं असतो तर आपलाच जॉईंट फॅमिली आपल्याला काय म्हणतो, तू गप्प बस, तुला काही समजे नाही आणि तू काही इथं मॅटरमध्ये काही बोलू शकू नको. म्हणजे आपल्याला त्या अनुभवापासून समजते की आपल्याला काही समजत नाही. आणि मग आपण त्या दुःखापासून स्वतःला असा पूर्ण घडवण्याचा प्रयत्न करतो. स्वतः निगेटिव्ह विचार करत असतो, याने असं म्हटलं, त्याने तसं म्हटलं, मग माझं कसा होईल, माझं बाळाचं कसा होईल. फक्त आयुष्यभर घरचे कामं, सगळ्या गोष्टी, लोकांचे निगेटिव्ह विचार, फक्त हेच ऐकत असतो आणि आपलं जीवन अशामध्ये आता लागलेलं आहे. आणि 2025 स्वतःमध्ये डेव्हलप करायचं असेल तर मैत्रिणो, तुम्ही ध्येय ठेवा एक की मला काहीतरी करायचं आहे. असाच उगाच बसून मला चुपचाप राहून काही करायचं नाही आहे. तर स्वतःमध्ये बदलाव करा, पॉझिटिव्ह विचार करा की मी येथून समोर कसे निघेल. रात्री झोपण्याच्या 10 मिनिटाच्या आधी स्वतःला विचार करा की मला उद्याची माझी जर्नी मी सुरुवात कशी करेल. समोरची व्यक्ती स्वतःमध्ये बदलाव कसा करत आहे तर असा विचार करा. मैत्रिणो, बघा, यूट्यूबवर जाऊन स्वतः मोटिवेशन किती सारे व्हिडिओ आहेत, ते जाऊन पडताळा, बघा, ते स्वतःमध्ये पहा काय करायचं आहे. मोटिवेशन खूप काही व्हिडिओमधून आपल्याला शिकायला मिळतो.
तर ते बघा. जर तुम्ही दुःखापासून हरवले असाल ना, तर मैत्रिणींनो, यूट्यूबवर जा, स्वतः तिथे सर्च करा, असं असं मला झालेलं आहे, दुःख झालेलं आहे, तर मी काय करायला पाहिजे, मी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट काय करायला पाहिजे. जर असे कराल ना, तर नक्की स्वतःमध्ये बदलाव करू शकता. बघा, घर सांभाळत असताना जर आपण पॉझिटिव्ह विचार न करता जर निगेटिव्ह विचार केला ना, तर आपल्याला संसारामध्ये आपण गुंतून जाऊन संसारामधले आपले काम, मुलं सांभाळणं, घरचे सगळ्या गोष्टी आपण त्याच संसारामध्ये गुंतून जाऊन ना, आपण तसेच आयुष्य पूर्ण जगून. मैत्रिणींनो, तुम्ही झिरोपासून सुरुवात तर करा. रोज स्वतःला एक द्या का मी सकाळी उठून 4 ते 5 वाजता मला जोही काही टार्गेट आहे, जसं तुम्ही अभ्यास करत आहात, टेटचे प्रयत्न करत आहात या MPSCची प्रयत्न करत आहात, 4 वाजतापासून उठा. मैत्रिणींनो, स्वतःला मेडिटेशनचे प्रयत्न करा, स्वतःला बदलाव करा. म्हणजे स्वतः मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करा, मेडिटेशन करा, मग अभ्यासाला सुरुवात करा, पॉझिटिव्ह विचार करा. तुम्ही सुरुवात तर करा. हे तुम्हाला मागे घडी दिसत असेल ना, आपला जीवन अशाच पद्धतीने आहे. पूर्ण घडीसारखा क्लॉकवाईज आपल्याला फिरून समोर होऊन तशी आपली जिंदगानी होत असते. तर मैत्रिणींनो, बिलकुल हार मानायचा नाही. समोर पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे हा एक टार्गेट ठेवा, की मी सकाळपासून तर सायंकाळपर्यंत मी आपले जीवन, आपला लाईफ कसा व्यवस्थित मेंटेनन्स ठेवेल आणि स्वतःमध्ये जोही तुमच्या काही ध्येय आहे, जसं कोणाला MPSC काही करायचं आहे किंवा टेटसाठी प्रयत्न करायचे आहे किंवा कोणत्याही सरळ सेवासाठी प्रयत्न करायचा आहे, तर स्वतःला डेव्हलप करायचा प्रयत्न करायचा, स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट. तर मैत्रिणींनो, हार मानायचं नाही. समोर जा, पुढे व्हा आणि मागे वळून मागच्या भविष्य पाहायचं नाही. मागे काय झाला बघा, पास्टमध्ये जाऊन तुम्हाला काही भेटणार नाही. त्याच गोष्टी जाऊन तुम्ही लढण्यापेक्षा समोर ह्या नवीन सुरुवाती 2025 पासून आपल्याला सुरुवात करायची आहे, स्वतःमध्ये बदलाव करायचा आहे. मागच्या पास्टमध्ये जाऊन तुम्हाला काही मिळणार नाही. स्वतःला संकल्प द्या, मी वाईट विचार करणार नाही, मी निगेटिव्ह पासून दूर राहील, मी जे आजूबाजूचे लोक आहेत ज्या वाईट गोष्टी करतात त्यांच्यापासून जाऊन मी तिथं बसून आपला टाइमपास करणार नाही. लोक मला काय करतात त्याच्या स्वतःकडे त्यांच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही. मी स्वतःमध्ये बदलाव काय करू शकतो हा स्वतः इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे, असा संकल्प स्वतःला द्या. मैत्रिणींनो, अरे असा फालतूचा विचार करत बसून काय अर्थ आहे. तुम्ही फालतूची चिंता करा नको आणि तुम्ही सुरुवात करा झिरोपासून. आपल्याला जर अभ्यास करायचा आहे तर पुस्तकं बघा, चाळून बघा. तुम्हाला स्वतः स्टार्टिंगला 1 महिना काहीच नाही समजेल, पण तुम्ही जर कंटिन्यू त्याला, जसं आपण कोणत्या गोष्टी प्रयत्न करत असतो ना, कधी आपल्याला पाडीवर चढायचा असेल तर आपण सुरुवातपासून प्रयत्न करत असतो. लहान मुलगा कसा असतो, जेव्हा जन्म झाला तेव्हापासून तो सुरुवातीला लहानपासून त्याला गोष्टीचा अनुभव येत असतो. सुरुवातीपासून कसा चढायचा, समोर व्यक्ती तो कसा उभा आहे, रांगतो, खाली पडतो, मग अजून उभा होतो. म्हणजे तसंच आपल्याला प्रयत्न करायचा आहे झिरोपासून. तेव्हाच आपण स्वतःमध्ये बदलाव करू शकतो. असं नाही का नाही मला काहीच नाही, हे पुस्तक काय आहे मला समजतच नाही, माहिती दिली आहे. तुम्ही टेट करत असाल, टेटची 2025 पासून सुरुवात करत असाल ना मैत्रिणींनो, तुम्ही 1 महिना फोकस करा, 2-3 घंटे. जर MPSC टेटची एक्झामची प्रयत्न करत असाल ना, तर बघा
सुरुवातीपासून तुम्हाला अडचणी येत असतील, खूप अडचणी वाटत असेल, मला काय आहे, हा पुस्तकमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला समजत नसेल ना, अजून प्रयत्न करा. तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल ना तेव्हा समोर होऊ शकाल. स्वतः प्रेझेंटमध्ये विचार करा मैत्रिणींनो. प्रेझेंटमध्ये विचार, पास्टमध्ये जाऊन विचार करायचा नाही. आणि भविष्याची जर चिंता करायची असेल तर असे विचार करा की मला अभ्यासाच्या मार्गातून मी समोर अभ्यास करून कसा माझ्या स्वतःमध्ये बदलाव करायचा असेल, स्वतःच्या पायावर उभा कसा मला करायचा असेल. जर तुम्ही स्वतःमध्ये बदलाव करत असाल तेच अनुभव आपले मुलं घेत असतात. 2025च्या एकच ध्येय ठेवा, मला पॉझिटिव्ह विचार करून राहायचा आहे. बिलकुल आजूबाजूकडे लक्ष द्यायचं नाही. पॉझिटिव्ह विचार करून स्वतःमध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. अभ्यासकडे फोकस करा. अभ्यास एक आपली ताकद आहे, एक आपल्यामध्ये काही बनण्याची एक कौशल्य आहे, क्षमता आहे. ते आपल्याला डेव्हलप कसे करता येईल त्याच्याबद्दल आपल्याला विचार करून, चिंतन करूनच आपल्याला समोर कसा करता येईल हा ध्येय ठेवा. आणि मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ बघितला तर त्यापासून मनापासून तुमचा धन्यवाद देते. आणि मला असाच तुम्हीच राहा, पॉझिटिव्ह विचार करा, तुम्ही खुश राहाल, स्वतःमध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न कराल तर तुमच्याने चेंजेस पण येईल. हॅपीनेस राहा आणि इम्प्रूव्हमेंट करा की मी कसा करू शकतो, या मी कशी करू शकतो. तर मैत्रिणींनो, आपल्याला कोणत्या गोष्टी करण्याच्या समोर अडचणी खूप येतील, त्याच्यावर आपल्याला हार मानून काही समोर जाऊ शकणार नाही. तर त्याच्यापासून, त्या संकटापासून आपल्याला मात कसा करता येईल आणि समोर कसा जाता येईल त्या गोष्टीचा विचार करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. तुमचा संवाद असा लाभो. चला ठीक आहे, धन्यवाद, बाय. भविष्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त हो आणि तुम्ही जे प्रयत्न केला त्याच्यामध्ये यश नक्की तुम्हाला मिळणार आहे, हे मी गॉडला प्रेयर करते. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत. आणि बिलकुल हार माना नको मैत्रिणी, जोमाने अभ्यास करा. 2025 तुमच्या खूप लक्की आहे हे समजून पॉझिटिव्ह विचार करून समोर जा. ठीक आहे, चला बाय.